नमस्कार. आजच्या घटनेमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच खऱ्या घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आजची घटना हृदयविदारक आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. आजची कथा महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील आहे. अनिता मूळची जळगावचीच होती. जन्मापासूनच सुंदर आणि अभ्यासात हुशार होती. ती नेहमी मेहनत करायची आणि स्वतःच्या कामात पूर्णपणे रमायची. जशी ती मोठी झाली, तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न केले. लग्नानंतर ती स्वतःच्या सासरच्या घरी राहू लागली आणि मेहनतशील होती. म्हणूनच तिने मेहनत करून जळगाव जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवली. तिच्या पतीनेही तिला पूर्ण साथ दिली. दोघे एकमेकांचे चांगले साथीदार होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. लग्नानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सर्व काही ठीक चालू होतं. इतक्यातच त्यांच्या आयुष्यात काही अडचणी येऊ लागल्या. लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या साथीने या कुटुंबालाही वाचवले नाही. तिच्या पतीला कोरोनाने घेरले आणि त्यांचे आनंदी आणि हसतमुख आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला साथ दिली. आता ती तिच्या 2 मुलांसोबत तिच्या वडिलांच्या सोबत जळगावमधील एका वसाहतीत राहू लागली. नंतर 2023मध्ये तिची बदली साक्री तालुक्यातील वरखेडी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. सुरुवातीला ती बसने वरखेडीला ये-जा करायची, पण मुलांवरही लक्ष द्यायला होते, म्हणून त्याने टाटा कंपनीकडून एक कार विकत घेतली. आता ती जळगावहून वरखेडी आणि वरखेडीहून जळगाव कारने ये-जा करू लागली, ज्यासाठी तिने जळगाव शहरातील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्स भागात राहणाऱ्या एका खाजगी चालकाला तिची कार चालवण्यासाठी ठेवले होते. अनिता वरखेडीमध्ये ज्या शाळेत शिक्षिका होती त्या शाळेचे प्राचार्य सुधीर कांबळे होते, जे जळगावमधील देवलाली विवेकानंद वसाहतीत राहत होते. एके दिवशी जेव्हा शाळेला सुट्टी होती तेव्हा प्राचार्य सुधीर कांबळे यांना त्यांच्या घरून फोन आला. त्यांचा एक नातेवाईक आजारी होता. त्यांना ताबडतोब जळगावला बोलावले गेले. सुधीर बसने ये-जा करत होते. तो त्या दिवशी लवकर घरी जाऊ इच्छित होता, म्हणून त्याने तिला विचारले की तू मला तुझ्या कारमध्ये लिफ्ट देऊ शकतेस का. त्याने ही विनंती केली कारण आता तो शाळेचा प्राचार्य होता, म्हणून तिने त्याला तिच्या कारमध्ये लिफ्ट दिली आणि त्याच्या घरी सोडले. नंतर कोणतेही कारण न सांगता सुधीर कांबळे आठवड्यातून किमान एकदा तिच्या कारने जळगाव येऊ लागला. प्रवासादरम्यान तो तिच्याशी बोलायचा. या संभाषणादरम्यान सुधीरला तिच्याबद्दल सर्व माहिती मिळाली. बोलता बोलता तिने त्याला तिची आर्थिक परिस्थिती, तिच्या घरी कोण आहे, कधी आहे आणि कोण नाही यासारख्या गोष्टी सांगितल्या. ती दिलाची चांगली होती. ती या जाणीवेने मोकळेपणाने बोलत होती की सुधीर प्राचार्य आहे आणि तो तिचा सहकारी आहे. तथापि सुधीरने हळूहळू तिच्याभोवती एक जाळे विणण्यास सुरुवात केली. 14 ऑगस्ट 2023 रोजी प्राचार्य सुधीर कांबळे उदास आणि अस्वस्थ दिसत होते. कोणताही संकोच न करता अनिताने त्याला त्यांच्या काळजीचे कारण विचारले. उद्या मुलीचा शैक्षणिक फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे, ज्यासाठी 3000 रुपये देणे आवश्यक आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. उद्या फॉर्म भरला नाही तर मुलीचे 1 वर्ष वाया जाईल. प्राचार्य सुधीर कांबळे यांनी अनिताला सांगितले की तो अस्वस्थ आहे. जसेच्या तसे प्राचार्याच्या काळजीचे कारण समजले. अनिताने त्याच दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2023 रोजी सुधीरला 3000 रुपये भेट म्हणून दिले, कारण अनिताला वाटले की त्यांच्या मुलीचे 1 वर्ष वाया जाऊ नये. दुसऱ्या दिवशी 18 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी तिचे वडील नेहमीप्रमाणे घराबाहेर होते. ते 8 वाजेपर्यंत घरी आले नाहीत. मुलगा आणि मुलगी ट्युशनसाठी घराबाहेर होते. तेही 8 किंवा 8:30 वाजेपर्यंत घरी आले नव्हते. अनिता घरात एकटी होती हे जाणून सुधीर अचानक तिच्या घरी आला. तिने तिच्या प्राचार्याला अचानक घरी आलेले पाहून ती आश्चर्यचकित झाली. जेव्हा तिने त्यांचे स्वागत केले आणि घरी येण्याचे कारण विचारले तेव्हा सुधीर म्हणाला, तू मला 3000 रुपये उसने दिले होते जेणेकरून मी माझ्या मुलीचा फॉर्म भरू शकेन. माझे काम झाले आहे म्हणून मी मिठाई देण्यासाठी आलो आहे. त्यानंतर सुधीरने तिला जबरदस्तीने एक मिठाई खाऊ घातली. मिठाई खाल्ल्यानंतर ती चहा करण्यासाठी आत गेली. तेव्हा अनिताला खूप चक्कर येऊ लागली आणि ती पडणार होती. तेव्हा सुधीरने तिला सावरले आणि घरच्या बेडरूममधल्या पलंगावर झोपवले. जेव्हा ती पलंगावर पडली होती तेव्हा सुधीरने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि तिच्याशी गैरवर्तन केले. इतक्यात तिला थोडी शुद्धी आली. तेव्हा तिला जाणीव झाली की ती सुधीरच्या मिठीत आहे. त्या स्थितीने तिने सुधीरला एका बाजूला ढकलले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुधीर लगेच घरातून बाहेर पडला आणि त्याच्या मोटरसायकलवरून पळून गेला. या स्थितीतही तिने स्वतःला सावरले. ती तिच्या इज्जतीवर कोणताही डाग आणू इच्छित नव्हती, पण तिचे मन दुखावले गेले होते. ती कोणाला सांगू शकत नव्हती. तिला सुधीरचा तिटकारा आला होता. ती रागावली होती, पण तिच्या इज्जतीसाठी तिने सर्व काही लपवले.
सुधीरला माहीत होतं की ती कोणाला सांगणार नाही, म्हणून त्याने धाडस केले. एके दिवशी जेव्हा अनिता वरखेडी येथील शाळेत होती तेव्हा सुधीरने तिच्याकडे त्याच्या घराच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी 500 रुपये मागितले, पण तिने देण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी सुधीरने तिला शाळेत एकांतात बोलवले आणि स्पष्ट धमकी दिली की जर हप्ता भरण्यासाठी 500 रुपये दिले नाही तर मी त्या दिवशी जे काही केले त्याचा व्हिडिओ बनवला आहे, मी तुझी इज्जत उडवून देतो. हे ऐकून ती दंग राहिली. तिला इतके भय वाटले की घाम सुटला. जर सुधीरने तो व्हिडिओ चालू केला तर तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. घाबरून तिने दुसऱ्या दिवशी सुधीरने सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ हटवण्याच्या नावावर त्याच्या खात्यात 500 रुपये हस्तांतरित केले. जसं सुधीरला कळलं की त्याच्या खात्यात 500 रुपये आले आणि मुलगी भीतीमुळे अडकून पडली आहे, त्याने संधीचा पूर्ण फायदा घेतला. वासनेने आंधळा झालेला सुधीर कांबळे थेट तिच्या घरी पोहोचला. तिथे त्याने तिला धमकावले आणि व्हिडिओची भीती दाखवून तिच्याशी गैरवर्तन केले. तिच्या घरचा जाणून त्याने तिला वारंवार धमकावले आणि तिच्याशी सतत छेडछाड केली. गेल्या 2 वर्षात त्याने तिला ब्लॅकमेल केले आणि या काळात 2दा मोठी रक्कमही घेतली. एकदा त्याने अनिताकडून 16,400 रुपये घेतले आणि दुसऱ्यांदा 43,000 रुपये. सुधीर रामभाऊ कांबळे प्राचार्य पदावर काम करत होते. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ते एक कलंक होते, पण जग त्याचे खरे चेहरे ओळखत नव्हते. अनिताच्या मागे फक्त तिचे वृद्ध वडील होते. अनिता तिच्या वडिलांना कोणत्याही प्रकारच्या वेदना देऊ इच्छित नव्हती. ती सर्व प्रकारचे अन्याय आणि त्रास सहन करत होती, पण सुधीर अनितावर सतत दबाव आणत होता आणि तो तिला शारीरिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे त्रास देत होता. 15 दिवसांपूर्वी सुधीरने खूप वाईट वर्तन केले. त्यांनी केवळ तिच्याशी शारीरिकदृष्ट्या गैरवर्तन नाही केले, तर धमकावून तिच्या स्टेट बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी तिच्या चेकबुकमधील सही असलेले 6 रिकामे चेक देखील घेतले. अनिता या 6 चेकबद्दल विचार करून खूप घाबरली. तिला भीती वाटली की सुधीर या चेक वापरून तिला निर्धन करेल. ह्या भीतीमुळे ती झोपू शकत नव्हती, योग्यरित्या खाऊ शकत नव्हती आणि तिच्या कामावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. तिच्या आरोग्यावर परिणाम होताना पाहून तिच्या वडिलांना तिला जवळ बोलावले आणि विचारले, कामात काही समस्या आहे का? तुझे आरोग्य ठीक दिसत नाही. तिचे वडीलच होते जे तिच्याकडून सत्य जाणू इच्छित होते आणि तिचा आधार बनले. ती तिचे दुःख आणि तिची समस्या फक्त तिच्या वडिलांना सांगू शकली. वडिलांना त्रास देण्याची तिला भीती वाटत होती, पण आता प्रकरण गळ्यापर्यंत पोहोचले होते. कोणाशी तरी बोलून सल्ला घेणे आवश्यक झाले होते. अशावेळी तिने तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले. त्यांनी तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. सुरुवातीला वडील थोडे आश्चर्यचकित झाले, पण जर ते निराश झाले तर तिची मानसिक स्थिती आणखी बिघडू शकते, म्हणून त्यांनी तिला संयम आणि धैर्य दिले. धैर्य गोळा करून ती तिच्या वडिलांसोबत जळगावपासून सुमारे 5 किलोमीटर दूर देवपूर पोलीस स्टेशनवर गेली. तिथे त्यांची पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांच्याशी भेट झाली आणि जे काही झाले ते सर्व सत्य सांगितले. जेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांना कळालं की त्याने केवळ विधवेबरोबर वाईट काम केले नाही तर तिला पैशासाठीही लुटले, तेव्हा त्यांनी तिला आश्वासन दिले, असं विचारू नका की लोक काय म्हणतील. गरजेच्या वेळी कोणी मदतीसाठी येत नाही. जे लोक बोलतात ते 4 दिवस बोलतील, मग विसरून जातील, पण वासनेने तहानलेल्या माणसाला शिक्षा मिळायलाच हवी. पोलीस विभाग तुमच्या बरोबर आहे. पोलिसांनी तिची लेखी तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना घटनेबद्दल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनवर प्राचार्य सुधीर रामभाऊ कांबळे यांच्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक छळ आणि गैरप्रकार या आरोपाखाली भारतीय दंड संहितेअंतर्गत खटला दाखल करण्यात आला. सुधीर रामभाऊ कांबळे यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस सबनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली. असहाय्य महिलेचा फायदा घेण्याचा आणि त्यांच्याशी गैरवर्तनाच्या घटना सामान्य आहेत, पण बळी पोलिसांकडे तक्रार करण्याचे धाडस करत नाहीत. आणि त्याने तिच्या वडिलांच्या प्रोत्साहनाने हे धाडस दाखवले. तिच्याबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनीही उभे राहून मदत केली. कायद्याखाली एकत्रित कारवाई करण्यात आली. ही घटना समाजासाठी एक चेतावणी आहे आणि बळी पडलेल्यांसाठी प्रेरणादायी देखील आहे. आणि त्याच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे आणि आशा आहे की गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल. मित्रांनो, अनिताच्या या कथेमधून आपल्याला 2 महत्त्वाचे संदेश मिळतात. पहिला म्हणजे कोणत्याही प्रकारचा छळ किंवा अत्याचार सहन न करणे योग्य नाही. भीतीने डबके घेण्यापेक्षा कायद्याच्या मदतीने न्याय मिळवणे हाच योग्य मार्ग आहे. अनिताने तिच्या वडिलांच्या पाठिंब्याने हे धाडस दाखवले आणि गुन्हेगाराला सजा मिळवली. आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला कोणी अशाच प्रकारचे सतावले जात असेल तर त्यांच्या मदतीसाठी धावा. एकत्रितपणे आवाज उठवल्यानेच अशा गुन्हेगारांना त्यांच्या जागी नेऊन ठेवता येईल.
तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या मताने अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणखी काय करता आले असते? कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार नक्की शेअर करा. आम्हाला वाटते की अशा कथा समाजासाठी एक आरसा असतात. जागरूकताच हाच त्यावरील उपाय आहे. आमच्यासोबत जुडे असल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या भागासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सावध राहा, सुरक्षित राहा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.